नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1557. नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये नंदादेवी शिखर आहे. नेक्स्ट, गारो, खासी आणि जैती या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तर मेघालय या राज्यामध्ये गारो, खासी व जैती या टेकड्या आहेत. नेक्स्ट, दक्खनच्या पठाराला पूर्व आणि पश्चिमेकडून कोणते पर्वत वेढलेले आहेत? तर दक्खनच्या पठाराला पूर्वेकडून पूर्व घाट व पश्चिमेकडून पश्चिम घाट हे पर्वत वेढलेले आहेत. नेक्स्ट, हिमालयाचा सर्वात जुना भाग कोणता आहे? शिवालिक टेकड्या हा हिमालयाचा सर्वात जुना भाग आहे. नेक्स्ट, समुद्र सपाटीपासून सर्वात उंच पठार कोणते आहे? तर पामीरचे पठार हे समुद्र सपाटीपासून सर्वात उंच पठार आहे. नेक्स्ट, कांचनजंगा पर्वत कोणत्या दोन देशांच्या सीमेवर आहे? तर भारत व नेपाळ कांचनजंगा या देशाच्या सीमेवर पर्वत शिखर आहे. नेक्स्ट, कोणत्या पर्वतरांगेला भारताचा जलविभाजक म्हणतात? विंध्याचल पर्वतरांगेला भारताचे जलविभाजक असे म्हणतात. नेक्स्ट, खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवटीच्या काळात बांधली गेली? तर चंदेला राजवंश यांच्या काळामध्ये खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली. नेक्स्ट, कोणत्या मुघल शासकाने दीन-ए-इलाहीची स्थापना केली? तर अकबर याने दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना केली. नेक्स्ट, बक्सरची लढाई कोणादरम्यान लढली गेली? तर ब्रिटिश आणि मीर कासिम, शुजा-उद-दौला आणि शाह आलम दुसरा यांच्यामध्ये बक्सरची लढाई लढली गेली. नेक्स्ट, अशोकाचे शिलालेख प्रामुख्याने कोणत्या लिपीत लिहिलेले आहेत? तर ब्राह्मी लिपीमध्ये अशोकाचे शिलालेख लिहिलेले आहेत. नेक्स्ट, कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते? तर युनिसेफ ही संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते. नेक्स्ट, वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून कोण काम करतो? तर ऑपरेटिंग सिस्टीम ही वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून काम करते. नेक्स्ट, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, माउंट केटूची उंची किती आहे? तर 8,611 मीटर एवढी माउंट केटूची उंची आहे. नेक्स्ट, कोणती संस्था आरोग्याशी संबंधित आहे? तर जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याशी संबंधित एक संस्था आहे, जी स्वित्झर्लंडमधील जिनोव्हा या ठिकाणी तिचे कार्यालय आहे. नेक्स्ट, कोणत्या वायूला हसणारा वायू असेही म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड या वायूला हसणारा वायू असेही म्हणतात. नेक्स्ट, भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी कोणती? तर INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड का घडले? तर रॉबर्ट कायद्याला विरोध करत असताना जालियनवाला बाग हत्याकांड घडला. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. नेक्स्ट, बनिहाल पास कुठे आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी बनिहाल पास आहे. नेक्स्ट, अणुऊर्जा विभाग हा एक विभाग आहे जो थेट पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करतो. नेक्स्ट, यू आकाराची दरी कुठे आढळते? हिमनदी प्रदेशात यू आकाराची दरी आढळते. नेक्स्ट, 29 किमी उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणातील किती टक्के भाग आढळतो? तर एकूण 97% भाग हा वातावरणाचा 29 किमी उंचीपर्यंत आढळतो. नेक्स्ट, अँटी-सायक्लॉनमध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो? तर हवेचा दाब मध्यभागी जास्त असतो. नेक्स्ट, सिंधू जल करार केव्हा झाला? तर 19 सप्टेंबर 1960 सिंधू जल करार झाला. नेक्स्ट, सिंधू जल करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला? तर भारत व पाकिस्तान या देशादरम्यान सिंधू जल करार झाला. नेक्स्ट, भारताच्या वतीने सिंधू जल करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या वतीने सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. नेक्स्ट, पाकिस्तानच्या वतीने सिंधू जल करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर जनरल आयूब खान यांनी
पाकिस्तानच्या वतीने सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली? नेक्स्ट, कोणत्या संस्थेने सिंधू जल करारात मध्यस्थी म्हणून काम केले? तर जागतिक बँकेने सिंधू जल करारात मध्यस्थी म्हणून काम केले. नेक्स्ट, सिंधू जल करारानुसार भारताला कोणत्या 3 नद्या देण्यात आल्या? तर रावी, बियास आणि सतलज या नद्या भारताला देण्यात आल्या. नेक्स्ट, सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला कोणत्या 3 नद्या देण्यात आल्या? तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या. नेक्स्ट, रक्तामध्ये आढळणारा धातू आहे. लोह हा रक्तामध्ये आढळणारा धातू आहे. नेक्स्ट, डायडॅस हे किण्वनाचे उदाहरण आहे. तर दूध आंबट होणे हे किण्वनाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता आहार मानवी शरीरात नवीन ऊतीच्या वाढीसाठी पोषक तत्वे पुरवतो? तर पनीर हे मानवी शरीरात नवीन ऊतीच्या वाढीसाठी पोषक तत्वे पुरवते. नेक्स्ट, घरटे बनवणारा एकमेव साप कोणता? तर किंग कोब्रा हा घरटे बनवणारा एकमेव साप आहे.